नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट किरण पाटील. वेलकम टू माय चॅनल. आज आपण नोटरी या विषयावरती थोडक्यात डिस्कशन करणार आहोत. तर याच्यामध्ये अनेकदा माझ्याकडे क्लायंट येतात आणि आम्हाला असा प्रश्न विचारतात की आम्हाला सरकारी कार्यालयातून किंवा खाजगी कार्यालयातून एखादा ॲफिडेविट, इंडेमनिटी किंवा इतर कुठलंही डॉक्युमेंट नोटराईज करून घ्यायला सांगितलेलं आहे, म्हणून आम्ही आलेलो आहोत. परंतु हे नोटरी का करायचं किंवा नोटरी म्हणजे काय, इथपासून बेसिक प्रश्न ते विचारतात. तर त्याचं ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे की नोटरी कशासाठी केलं जातं आणि नोटरी म्हणजे काय. तर नोटरी म्हणजे एक प्रकारचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा स्टेट गव्हर्नमेंटने दिलेलं पर्टिक्युलर प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेटला दिलेलं एक लायसन आहे किंवा त्याला सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस देखील म्हणू शकतो, जे फक्त 5 वर्षाकरता व्हॅलिड असतं आणि त्याच्यानंतर ते दर 5 वर्षांनी रिन्यू करावं लागतं. तर अशा प्रकारचं हे लायसन किंवा सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस ॲडव्होकेट्सला दिलेलं असतं आणि आणि त्या ॲडव्होकेटला वरती जबाबदारी ती दिलेली आहे की कुठलेही डॉक्युमेंट त्यांच्यासमोर आल्यानंतर ते नोटराईज करणं, त्याची नोंद त्यांच्या रजिस्टरमध्ये घेणं हे अपेक्षित आहे. तर आता दुसरा प्रश्न असा आहे की डॉक्युमेंट नोटरी का करायला सांगितलं जातं कुठल्याही ऑफिसमधून? तर त्याच्यावरती मी एवढं सांगेन की नोटरी करण्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की जेव्हा एखादं डॉक्युमेंट गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये सबमिट करायचं असतं, तेव्हा ती सिग्नेचर जी आहे ती त्याच माणसाने केलेली आहे का, याचं व्हेरिफिकेशन कोण करणार? तर त्याची जबाबदारी गव्हर्नमेंटने नोटरी ॲडव्होकेटवरती ठेवलेली आहे. म्हणजे जेव्हा एखादं डॉक्युमेंट नोटराईज केलं जातं, तेव्हा नोटरी ॲडव्होकेट त्या व्यक्तीची सिग्नेचर त्याच्या रजिस्टरमध्ये घेतो आणि त्या डॉक्युमेंटची एंट्री घेऊन त्याला सिरियल नंबर देतो आणि अशा प्रकारे त्या डॉक्युमेंटची नोंद घेतल्यानंतर त्याचं जे एंडोर्समेंट आहे त्या बिफोर मी साइन बिफोर मी अशा प्रकारचं जे एंडोर्समेंट आहे तो त्या डॉक्युमेंटवरती करत असतो आणि त्या ठिकाणी स्वतःचं सील अँड सिग्नेचर करत असतो. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट नोटराईज केलं जातं आणि जेणेकरून त्याची ते सरकारी ऑफिस किंवा प्रायव्हेट ऑफिसमध्ये व्हॅलिड धरलं जाईल किंवा इन केस काही डिस्प्यूट झाला तर ते कुठल्याही कोर्ट ऑफ लॉमध्ये देखील ते ग्राह्य धरलं जाईल. त्याची ज्युडिशियल नोट कोर्टाकडून घेणं हे कायद्याने बंधनकारक आहे. तर हा जो बेसिक प्रश्न होता लोकांचा की नोटरी कशासाठी केलं जातं किंवा नोटरी म्हणजे काय, तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही लोकांना प्रश्न पडले असतील त्याचं समाधान झालं असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद आणि माझ्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.